नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज परत आपल्याच भेटीला येताना आनंद होत आहे। आज आपण कुमार भारतीच्या इयत्ता 9वीच्या पुस्तकातील एक होती समयी हा उत्तम कांबळे लिखित पाठ अभ्यासणार आहोत। हा पाठ त्यांच्या डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे। या पाठातून आपल्याला अनुताईंचे व्यक्तिमत्व अभ्यासाला मिळणार आहे। अनुताईंनी आदिवासींसाठी काय कार्य केलं हे आपण अभ्यासणार आहोत। तेव्हा आपण बघूया एक होती समयी हा पाठ। एक होती समयी हा पाठ अभ्यासताना आपल्याला पाठाच्या शीर्षकाची समर्पकता समजून घेणं गरजेचं आहे। समयी हे पाहायला गेलं तर शांततेचं, सातत्याचं आणि संयमाचं प्रतीक आहे। समयी आपण जेव्हा देवघरामध्ये लावतो तेव्हा ती मंदपणे तेवत राहते आणि त्याच्यातून तिची शांतता, संयम हे गुण आपण पाहत असतो। शांतपणे ती आपला आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करते आणि तिला भव्य दिव्य अशा प्रकाशाची गरज नसते। छोट्याशा आपल्या ज्योतीने ती संपूर्ण गाभारा आणि आजूबाजूचा परिसर उजळून टाकण्याचं सामर्थ्य त्या समयीमध्ये असतं। तेव्हा शांतता, संयम आणि सातत्य हे गुण आपण समयीकडून अभ्यासत असतो। तर ह्याच गुणांचं प्रतिबिंब आपल्याला अनुताईंच्या कार्यामध्ये या पाठातून आपण अभ्यासणार आहोत। त्यामुळेच त्यांच्या कार्याला ह्या समयीची उपमा दिलेली आहे। त्यामुळे आपण एक होती समयी हा पाठ एका वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत आणि या पाठातून त्यांनी केलेलं कार्य, आदिवासींचं जीवन समयीच्या मंद प्रकाशाप्रमाणे त्यांनी कसं उजळून टाकलं आणि याच्यासाठी त्यांना शिक्षण हे साधन कसं उपयोगी पडलेलं आहे हे आपण अभ्यासणार आहोत। त्यामुळे समय ही शांतता आणि संयम याचं प्रतीक आहे। हा पाठ व्यक्तिचित्रणात्मक आहे। या पाठाच्या अनुषंगाने अनुताईंनी आदिवासींसाठी जे काही शिक्षण केलेलं आहे आणि शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे। याच्यासाठी त्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं आणि अशा या समाजसेविका, शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय आपल्याला या पाठातून अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे। आता उत्तम कांबळे हे जे लेखक आहेत ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लेखकाचा परिचय बघणं सुद्धा गरजेचं आहे। कारण लेखक जे आहेत हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगलेले आहेत आणि या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात, परिस्थितीचे अनेक उन्हाळे पावसाळे सहन करत एक आज लेखक म्हणून, एक संपादक म्हणून ते कसे उदयाला आलेले आहेत हे आपण अभ्यासणार आहोत। तेव्हा सर्वप्रथम आपण लेखकांचा परिचय, त्यानंतर या पाठाच्या अनुषंगाने ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या गुरुशिष्यांचा परिचय करून घेणं सुद्धा गरजेचं आहे। कारण यांच्या व्यक्तिमत्वातून किंवा यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला एक वेगळी दिशा मिळणार आहे आणि तेव्हाच खरा हा पाठ आपल्याला या ठिकाणी इथे समजणार आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण लेखक उत्तम कांबळे यांचा परिचय या ठिकाणी पाहणार आहोत। हे लेखक जे आहेत प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, कथासंग्रह त्यांचे अनेक प्रसिद्ध आहेत। त्यांचे ललित लेखन, कविता संग्रह हे सुद्धा प्रसिद्ध आहेत। नंतर पत्रकार म्हणूनही त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत। साहित्य निर्मितीसाठीचेही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत। आता लेखक उत्तम कांबळे यांचा जन्म आपण पाहायला गेलं तर 31 मे 1956 रोजी झालेला आहे। मौजे टाकळीवाडी, तालुका शिरोळा, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी अनेक कथा, कादंबरिका, ललित आणि वृत्तपत्रीय लेख त्यांनी लिहिलेले आहेत। सामाजिक आणि आत्मकथनही त्यांनी लिहिलेले आहेत। पत्नी त्यांची लता आणि मुले चारवाक आणि आशय अशीही त्यांची अपत्य या ठिकाणी
आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या चरित्रामध्ये. यांचं प्राथमिक शिक्षण हे टाकळीवाडी व बेळगाव मधील रायबाग या ठिकाणी झालेलं आहे. लेखकाने राज्यशास्त्रामध्ये पदवी घेतलेली आहे. प्रतिकूल परिस्थिती असल्याने कंपाऊंडर, बाइंडर, वर्तमानपत्र विक्रेता, हमाली आणि बांधकाम अशी अन्य मजुरीची कामे करत त्यांनी शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि असं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेजमध्ये त्यांना प्राध्यापकांची नोकरी मिळालेली आहे. शिवाजी विद्यापीठातील वृत्तविद्या विभागात त्यांनी 2 वर्ष काम केलंय. नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये सुद्धा 2 वर्ष अध्यापन केलेलं आहे. 1979 साली कोल्हापूरच्या दैनिक समाजमधून त्यांनी पत्रकारितेचा प्रारंभ केला. 1982 मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले आणि मे 2009 पासून सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून ते काम पाहत आहेत. सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये फिरस्ती नावाचं सदरही त्यांनी लिहिलेलं आहे. त्यातील निवडक 25 लेखांचं पुस्तक हे प्रकाशित झालेलं आहे, उजेड अंधाराचं आभाळ या नावाने. अनेक समस्यांवर मात करत लढणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा त्यांनी या लेखातून रेखाटलेल्या आहे. कारण लेखकाने सुद्धा अनेक समस्यांवर मात केलेली आहे आणि आपलं शिक्षणही पूर्ण केलं आणि आपलं जीवनही ते जगत आलेले आहे. आई समजून घेताना हे आत्मकथनपर त्यांचं पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात MAच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा लागलेलं आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपण या ठिकाणी पाहत आहोत, कारण आपल्या परिचयामध्ये या ठिकाणी अनेक अशी ही पुस्तकं आलेली आहेत. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळणी माणसं, न दिसणारी लढाई, परत्या, हे असे इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहे. थोडंसं वेगळं, फिरस्ती, हे सुद्धा त्यांचे पुस्तकं प्रसिद्ध आहे. आणि आपण या ह्याच्यात पाहत आहोत की आई समजून घेताना हे त्यांचं आत्मकथन आहे आणि हे आत्मकथन प्रसिद्ध असं आहे. ते हे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी संदर्भ पुस्तकांची यादी आहे. यामध्ये उत्तम कांबळेंचं आई समजून घेताना हे पुस्तक वाचनासाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि या पुस्तकावर YouTubeवर सुद्धा अत्यंत सुंदर असा व्हिडिओ आहे की कसं उत्तम कांबळे हे या ठिकाणी जीवन जगले आणि त्यांच्या आईने, परिस्थिती तर खूप बिकट आहे, पण या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मुलाला कसं घडवलं, त्याला शिक्षण घेण्यासाठी कसं प्रवृत्त केलं, हे या पुस्तकातून किंवा या व्हिडिओमधून आपल्याला लक्षात येणार आहे. आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो, हा परिचय लेखकाचा बघणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जीवन जगतो. पण अनेक मुलांच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असते, पण या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुद्धा खूप चांगलं आयुष्य जगता येतं, हे आपण उत्तम कांबळे यांच्या जीवनचरित्रातून आपण अभ्यासत आहोत. तेव्हा निश्चितच बोध घेणारं असं यांचं व्यक्तिचित्र आहे. ह्या आई समजून घेताना ह्या आत्मकथनपर पुस्तकाचं ब्रेल लिपीमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे. कानडी भाषा आणि इंग्रजीतही याचं अनुवाद झालेलं आहे. त्यांचे अनेक पुस्तकं, कथासंग्रह, ललितलेख हे प्रसिद्ध आहेतच आणि हे खरंच अत्यंत वाचनीय असे आहेत. अनेक पुरस्कार म्हणूनही त्यांना प्राप्त झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे. आणि आपल्याला हा जो पाठ आहे अनुताई वाघांचा आणि ताराबाई मोडक यांच्या व्यक्तिचित्राचा परिचय, त्यांच्या डोंगरासाठी काही फुलं या याच्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांनी अनेक साहित्य संमेलनाचं, उत्तम कांबळे लेखकांनी अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष पण होते आणि 84व्या ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. नंतर चंद्रपूर येथे फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या 85व्या अधिवेशनात हे आबाजी ढाके यांच्या हस्ते
यांच्या हाती त्याने अध्यक्षपदाची सूत्र त्यांनी सोपवलेली आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त असे हे लेखक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांच्या पत्रकारितेसाठी त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली आहे आणि 1993 त्यांना दर्पण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. 2012 त्यांना एकूण 53 पुरस्कार मिळालेले आहेत. तर अशा या लेखकांचा परिचय आपण बघितल्यानंतर आपल्याला थोर शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये ताराबाई मोडक यांच्यावर एकच वाक्य या ठिकाणी आलेलं आहे की थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. तर अशा ह्या ताराबाई मोडक यांना गुरु म्हणून लाभलेल्या आहेत. मग ह्या ताराबाई मोडक म्हणजे नेमक्या कोण आहेत हे थोडासा जरी यांचा आपण संदर्भ घेतला तरी निश्चितच हा पाठ आपल्याला या ठिकाणी इथे समजणारा आहे. ताराबाई मोडक ह्या ज्या आहे यांचा जन्म एप्रिल 19 इसवी सन 1892 रोजी झालेला आहे आणि मृत्यू त्यांचा झाला आहे 31 ऑगस्ट 1973 रोजी. यांचे वडील आहेत सदाशिव पांडुरंग केळकर आणि आई आहेत उमाबाई सदाशिव केळकर. पती आहेत के.व्ही. मोडक. ताराबाईंचा हा जन्म जर पाहिला तर इंदूर या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं बालपण सगळं इंदूर या ठिकाणी गेले. आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. घरामध्ये अत्यंत प्रगत असं वातावरण होतं आणि त्यांचे वडील सदाशिवराव पांडुरंग केळकर हे त्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतक जे आहे ना, या 19व्या शतकामध्ये त्यांनी विधवेशी पुनर्विवाह केला आणि प्रार्थना समाजाचं बळ त्यामुळे त्यांच्या पाठीशी होतं आणि अशा या आधुनिक वातावरणामध्ये ताराबाई मोडक वाढलेल्या आहेत. कालांतराने हे केळकर कुटुंबीय मुंबई या ठिकाणी स्थायिक झालेलं आहे आणि ताराबाई मोडक आणि त्यांची बहीण या दोघींनीही पुण्याच्या हुजूर पागेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. खरं तर सुरुवातीला 19व्या शतकाचा काळ आहे. समाजाने या दोघींचीही हेटाळणी केलेली आहे, परंतु तरीसुद्धा ताराबाई याला न डगमगता पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्या कार्याचा अभिमानच त्यांना वाटलेला आहे. ताराबाई ह्या जेव्हा बालपणी वाचनालयात जात होत्या आणि ग्रंथपालाकडे भास्कराचार्यांचा लीलावती ग्रंथ त्यांनी वाचनास मागितला. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हतं आणि त्यामुळे ग्रंथपालाला ताराबाईंच्या या गुणांचं खूप कौतुक वाटलं की ही मुलगी एवढ्या लहान वयामध्ये हे एवढं मोठं गहन असं पुस्तक वाचतीये. ताराबाई मोडक त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला परत आल्या आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज आणि विल्सन कॉलेजमध्ये त्या शिकू लागलेल्या आहेत. त्यानंतर फिलॉसॉफी घेऊन त्या BA झाल्या आणि 1916 साली त्या MAच्या परीक्षेत बसल्या, पण ती परीक्षा काही कारणाने त्या उत्तीर्ण होऊ शकलेल्या नाहीत. पण प्रार्थना समाजाचे विचार त्यांच्या अंगवळणी पडले होते आणि अभिरुची संपन्न असं त्या जीवनशैलीत जीवन जगलेले आहेत. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन त्यांनी सुरू केलेलं होतंच, पण त्याबरोबर आपण म्हणतो की आपण नुसतं शिक्षणच घेतो, शाळेत क्लासला वगैरे जातो आणि याच्यातच आपलं जीवन, खरं आपण शिक्षण घेतलं असं म्हणतो, पण ताराबाईंनी या ठिकाणी शिक्षण ते घेतलंच, पण त्या काळामध्ये शिक्षणाबरोबर अनेक छंदसुद्धा जोपासले. टेनिस, बॅडमिंटन ह्या तर उत्तम खेळत, पण त्याचबरोबर अनेक विषयांवर वैचारिक देवाणघेवाण सुद्धा त्या करीत असत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही. मोडक यांच्याशी झाला आणि के.व्ही. हे एल्फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव. मोडक कुटुंबसुद्धा प्रार्थना समाजाशी बांधिलकी बांधणारे होते. त्यामुळे ताराबाई आणि मोडक यांच्या ओळखीचं रूपांतर पुढे विवाहात झालेलं आहे आणि त्यांचा मुक्काम मग अमरावती या ठिकाणी झाला. त्यांचे तिथे एक निष्णांत वकील म्हणून त्या ठिकाणी ते प्रसिद्ध होते आणि अमरावतीला तिथे आल्यानंतर त्या पहिल्या स्त्री पदवीधर त्या ठिकाणी होत्या. ताराबाईंचा हा संसार त्या ठिकाणी सुरू झाला आहे. 2 आधुनिक बुद्धिमान प्रतिभावंतांचा हा संसार त्या काळामध्ये अमरावती या ठिकाणी सुरू झालेले आहे. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ताराबाई मोडक आणि त्यांच्या पतीने
त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे. अनेक सभा संमेलनामध्ये सहभागी होत साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरवराई करणं या सगळ्यामध्ये ताराबाईंचे हे दिवस जात होते. पण त्याच दरम्यान ताराबाईंच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि त्यानंतर ताराबाईने आपलं जे जीवन आहे या जीवनाला एक वेगळं वळण दिलेलं आहे आणि स्वावलंबी होण्यासाठी की त्यांना काही कारणाने त्यांचे मतभेद होऊन त्या ठिकाणी आपलं घरदार सोडून त्या दुसरीकडे गेलेले आहेत. त्याच वेळेला त्यांना कॉलेजच्या प्राचार्य पदासाठी बोलवलेलं आहे आणि राजकोट या ठिकाणी एक उत्तम नोकरी त्यांच्यासाठी आलेली आहे. त्यानंतर तो संपूर्ण मुलूक गुजराती होता, त्यामुळे गुजराती भाषा त्यांना शिकावी लागली आणि प्राचार्य पदाच्या कामाचा व्यवस्थापनाचा खूप मोठा वाटा त्यांनी त्या ठिकाणी उचललेला आहे. बडोदा, अहमदाबाद या ठिकाणी ट्रेनिंग कॉलेजला त्यांनी भेटी दिल्या आणि व्यवस्थापनाचं तंत्र त्या काळात 19व्या शतकामध्ये ताराबाई मोडकांनी आत्मसात केलेलं आहे. त्यांनी ही नोकरी जेमतेम 2 वर्ष केलेली आहे आणि काही कारणाने राजकोटचीही नोकरी सोडावी लागली आहे. त्यांनी मानसशास्त्रावरची त्या काळामध्ये मग अनेक पुस्तकं वाचली आणि गिजूभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षण प्रयोगांविषयी त्यांनी वाचलं आणि सौराष्ट्रातील भावनगर येथे त्या येऊन दाखल झाल्या आणि गिजूभाईंच्या दक्षिणमूर्ती या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीनुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते आणि त्यांच्या या कार्यात त्यांना सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने हा सहकारी त्यांना मिळाला. ताराबाई स्वतः उच्च शिक्षित, शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की त्या तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या. गिजूभाई आणि ताराबाईंची ही भेट ऐतिहासिक ठरलेली आहे, कारण भारतातल्या या बालशिक्षणाची ती नांदी होती आणि या दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप दिलं. आणि शिक्षणाला खरं तर त्या काळात फारसं महत्त्व नव्हतं आणि प्राथमिक शिक्षण हे 6व्या वर्षापासून सुरू होत होतं आणि बालशिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून देणं हा वेडेपणा होता. पण ताराबाईंनी ही मानसिकता ओळखली आणि लोकांपर्यंत जायचं आहे तर या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी आणि म्हणून ताराबाई आणि गिजूभाईंनी या शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून भारतीय रूप देण्याचा त्याला प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यशही आलेलं आहे. आणि हे बीजारोपणचं काम गिजूभाईंनी ताराबाईंमध्ये केलेलं आहे. त्यामुळं ताराबाई या गिजूभाईंना गुरुस्थानी मानत आणि बालशिक्षणाची संथा त्यांनी घेतली आणि या प्रयोगामध्ये त्या मनापासून सामील झालेल्या आहेत आणि त्यांचं कार्य हे असं हळूहळू सुरू होत ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोघींनीही मग आपलं कार्य करण्यासाठी कोसबाड, बोर्डी हे दोन्ही ठिकाणं त्यांनी निवडलेली आहेत आणि अनुताई वाघसुद्धा त्यांना त्या ठिकाणी येऊन मिळालेले आहेत आणि दोघी ह्या गुरुशिष्यांचं नातं जपत अनुताईंनी अनेक धडे ताराबाई मोडकांकडून घेतलेले आहेत आणि ताराबाईंच्या तालमीत तयार होऊन त्यांनी आपलं कार्य पुढे या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर आपण ताराबाई मोडकांचा परिचय पाहिल्यानंतर, या गुरूंचा परिचय पाहिल्यानंतर यांच्या तालमीत जी शिष्या घडलेली आहे अनुताई वाघ, त्या अनुताई वाघांनी नेमकं काय कार्य केलं यांच्याही जीवनाचा थोडा परिचय आपण बघितल्यानंतर त्या आदिवासींसाठी कसं कार्य करण्यासाठी प्रवृत्त झाल्या हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर अनुताई वाघ ह्यांचं पाहिलं गेलं तर यांचं बालपण जे आहे तर अनुताई बालकृष्ण वाघ असं यांचं नाव आहे. यांचा जन्म मोरगाव, पुणे 17 मार्च 1910 रोजी झालेला आहे आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1992 रोजी कोसबाड या ठिकाणी झालेला आहे. आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या या समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ होत्या आणि या शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्या समवेत त्यांनी बालशिक्षणाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघताना आपल्याला अनुताई वाघ म्हणजे
एक यांचं संपूर्ण आयुष्य जर बघायला गेलं तर एका तपस्विनीचं हे आयुष्य आहे. कामावरची आणि जीवनावरची अविचल निष्ठा हे त्यांचं वैशिष्ट्य. एखादा आदर्श समाजसेवक कसा असावा हे अनुताईंच्या मूर्तिमंत उदाहरणातून आपल्याला दिसून येत आहे. यांच्या गुरु या ताराबाई मोडक खरं तर जुन्या वळणाच्या, पण यांच्या हाताखाली अनुताई घडलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना वळणही ताराबाईंचंच लागलेलं आहे. ताराबाईंनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं काम या अनुताईंनी केलेलं आहे. आणि त्यांच्या विचारांना, संशोधनाला त्यांनी जवळ केलं आणि आदिवासींमध्ये शिक्षणाची क्रांती करण्याचा त्यांनी जणू वसाच घेतलेला आहे. आणि या सगळ्या कार्याला, या सत्याला अनुताई सामोऱ्या गेलेल्या आहेत. या समस्येवर पारंपरिक चौकट जी होती, ह्या चौकटी बाहेर जाऊन अनुताईंनी स्वतःच्या अनुभवाने, आधाराने याच्यावर तोडगा काढला आणि या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आधुनिक शैक्षणिक पद्धत यामुळे या ठिकाणी आकाराला आलेली आहे. अनेक गोष्टींचा परित्याग करून अपरिचित जगाला आपलं मानून इथं शिक्षणाचं रोप लावणं ही जगावेगळी गोष्ट होती. पण या कर्तृत्वाला किंवा मर्दुमकीला कशाचाही लवलेश त्यांनी दिलेला नाही. आणि हेच अनुताईंचं मोठेपण आपल्याला त्यांच्या कार्यातून बघायला मिळतं. खरं तर अनुताई या त्यांना 5 भावंड, त्यांच्यात त्या मोठ्या. घरची परिस्थिती बेताची. वडील तर नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या गावी त्यांनी बस्तान बसवलेलं, पण अनुताईंच्या शिक्षणाची खरं त्यामुळे आबाळ झालेली होती. परंतु लहान वयातच अवघ्या 13व्या वर्षी अनुताईंचा विवाह झाला. पण विवाहानंतर 6 महिन्यातच त्या विधवा झालेल्या आहेत. आणि हाती खरं तर पोळपाट लाटणंच यायचं होतं, पण शिक्षण अर्धवट सोडलेलं. पुनर्विवाहाची तर त्या काळामध्ये शक्यता नव्हती. वय पण आडनीड, अगदी 13 वर्षाचंच. आणि अनुताई या प्रसंगाला सुद्धा अगदी धैर्यानं सामोऱ्या गेलेल्या आहेत. त्यांच्या आईची जी मैत्रीण आहे दुर्गाबाई नेणे, या त्यांच्यासाठी धावून आल्या आणि अनुताईंना अकोल्याला घेऊन गेल्या. तिथल्या राष्ट्रीय शाळेमध्ये त्यांना दाखल केलं. तिथे 1 वर्ष राहिल्या. इगतपुरीला आल्या, फायनलची परीक्षा दिली आणि परीक्षेमध्ये त्या काळामध्ये जिल्ह्यात त्या पहिल्या आलेल्या आहेत. पुढे 4 वर्ष नाशिकला नोकरी केली. त्या पुण्याला आल्या. हुजूरपागा जी आहे, या हुजूरपागेच्या याच्यामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत. वडील थकलेले होते, भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती, पण ती सगळी त्यांनी निष्ठेनं पार पाडली. त्या काळामध्ये गांधीजींनी चले जाओ आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं होतं. खरं त्यांचा सामाजिक कार्याचा पिंड या आंदोलनामध्ये उडी घ्यायची त्यांना खूप इच्छा होती, पण भावंडांच्या शिक्षणाचा विचार करून हा विचार मनातून काढला आणि त्याच वेळी निश्चय केला की आपण जेव्हा या सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळं होऊ तेव्हा कुठल्याही सांसारिक पाशामध्ये अडकून न पडता आपण सामाजिक कार्यामध्ये झोकून द्यायचं. आणि त्याप्रमाणे अनुताई वाघांनी कोसबाडला आपलं कार्यक्षेत्र ही कर्मभूमी मानून त्या ठिकाणी खरंच कार्य त्यांनी त्यांचं फुलवलेलं आहे. हुजूरपागेमध्ये अशी 13 वर्ष त्यांनी नोकरी केली. कोसबाड वगळता खरं तर इथं त्यांचा आयुष्याचा अधिक काळ व्यतीत झालेला आहे. पण नोकरी करतानाच मॅट्रिक व्हायचं त्यांच्या मनानं घेतलं आणि नाईट स्कूलमध्ये त्या दाखल झालेल्या आहेत. त्यांनी 1938मध्ये चांगले गुण मिळवले आणि त्या मॅट्रिकची परीक्षा पास झालेल्या आहेत. पण ही शिक्षणाची आस प्रौढ वयातसुद्धा होती बरं का. त्यांनी कोसबाडवरून सुद्धा ही पदवी परीक्षा दिलेली आहे. तेव्हा पदवीच्या वेळेला त्यांचं 51 वर्षाचं आयुष्य होतं. मोतीबिंदूही डोळ्यात झालेला होता, डोळ्याला नीट दिसत नव्हतं. पण दुसरा वाचक घेऊन अनुताईंनी अभ्यास केला, ती परीक्षा दिली आणि परीक्षा अगदी चांगल्या प्रकारे त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. असा हा आपल्याला अनुताई वाघांचा जीवनपट आहे. खरं तर त्यांनी अनेक ह्या ठिकाणी बोर्डीला त्या आल्यानंतर अनेक त्यांनी प्रयोग केले. शैक्षणिक कारकिर्दीतला त्यांचा खरं हा अखेरचा प्रयोग होता. बाल शिक्षण खेड्यात नेणं हे तर अभिनव प्रयोग होता. आजवर कुणीही हा खेड्यासाठी प्रयोग केलेला नव्हता. देशाच्या शिक्षणाची दिशा ठरणारा हा प्रयोग होता. ताराबाईंचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही अनुताई वाघांवर येऊन पडलेली होती आणि त्यांच्यातल्या शिक्षकाला संशोधक होणं भाग होतं. आणि ही खूप मोठी परीक्षा त्यांच्यासाठी होती. घर, शाळा, मुलांचा अभ्यास आणि शिक्षणाची अभिनव पद्धत त्यांनी शोधून काढलेली होती आणि मुलांच्या उद्योगशीलतेला
त्यांनी या ठिकाणी वाव दिलेला होता. त्यांच्या मुलांच्या सर्जनशीलतेला त्यांनी खत पाणी घातलं आणि हा अभिनव प्रयोग त्यांनी केलेला आहे. शिक्षकाने विद्यार्थीभिमुख असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या मुलांना फक्त सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृत करायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. अनुताईंचं कार्य फक्त शिक्षण विषयाशीच निगडीत नव्हतं, तर मुलींच्या शिक्षणाचा प्रयोगही त्यांनी केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी पाळणाघरं काढली. दारूबंदी, विधवा विवाह अशा सामाजिक प्रश्नांबद्दल जवळच्या पाड्यांवर जाऊन तेथील लोकांचं प्रबोधनही त्यांनी केलेलं आहे. आदिवासी जोडप्यांची सामुदायिक लग्नही त्यांनी लावून दिलेली आहेत. कोसबाडच्या आदिवासी भागात काम करणं खरं त्यांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी डहाणूला मूकबधीर विद्यालय सुरू केलं आणि गरीब मुलांच्या राहण्याची, जेवणाची आणि त्यांनी स्वावलंबी व्हावं म्हणून अनेक उद्योगाचं शिक्षण त्यांनी केलेलं आहे. कोसबाडला शिक्षक महाविद्यालय, प्राथमिक शाळा, छापखाना, उद्योग वर्ग असं अनेक सुरू केलेलं आहे. आणि यासाठी अनुताईंनी अथक परिश्रम या ठिकाणी घेतलेले आपण पाहत आहोत. शिक्षण पत्रिका, सावित्री हे मासिक, बालवाडी कशी चालवावी, विकासाच्या मार्गावर, पुरणशाळा, सहशिक्षण ही पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहे. आणि हा सगळा प्रवास आपण पाहिला तर त्यांच्या शैक्षणिक विचारांचा प्रसारच या ठिकाणी केलेला आपण पाहतो की वयाच्या 70मध्ये सुद्धा तरुणाईच्या उमेदीने काम करत या वयात त्यांनी दुर्गम भागामध्ये आदिवासींसाठी त्यांनी काम करण्याची जबाबदारी अंगावर घेतली आहे. ग्राममंगलचं हे रोपटं त्यांनी लावलं आणि दुर्गम भागामध्ये हे आदिवासींचं शिक्षण त्यांनी केलेलं आहे. या प्रसिद्धी परांमुख अनुताई होत्या आणि त्यांच्या कार्याची कीर्ती सगळीकडे जाऊन पोहोचलेली होती. सरकार दरबारी सुद्धा जाऊन पोहोचलेली होती आणि अनुताईंना पद्मश्री मिळाली. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. दलित मित्र पदवी पुरस्कारही आहे. सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार आहे. असे एक सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि हे सगळ्या जीवनचरित्रातून, या पुरस्कारातून अनुताईंचं निस्पृह मन दाखवणाऱ्याच होत्या. त्या म्हणाल्या की पुरस्कार मिळाल्या हे मला खूप बरं वाटतं, कारण का तर माझ्या या संस्थांची कामं आता भराभरा होतील. बाकी म्हणजे काय तर या पुरस्काराने हुरळून जाण्याचं माझं काही वय नाही आणि सेवाव्रती माणसाला कसल्याही लाभाची आणि नावाची अपेक्षा नसते. आपण जेव्हा हा पाठ आता पाहणार आहोत तर या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की त्यांनी जे पुरस्कार त्यांच्या पाठीमागं धावत आलेले आहेत, कारण त्यांनी कार्यच असं केलेलं आहे की त्या कार्यांमुळे ते पुरस्कार त्या ठिकाणी उजळून आलेले आपण पाहत आहोत. कारण अनुताईंनी हे जाणलेलं होतं की आदिवासींमध्ये अनेक सुप्त गुण आहेत. ही मुलं खूप चपळ आहेत, बुद्धिमान आहेत, काटक आहेत, त्यांची दृष्टी तीक्ष्ण आहे आणि नेमही अचूक आहे. आणि त्यांच्या या जोडीला नृत्यकला आहे, अभिनय कला आहे आणि विशेष म्हणजे आदिवासींमध्ये समस्याग्रस्त मूळ जवळजवळ नाहीच. आणि तेव्हा या हिऱ्याला पैलू पाडायला हवे, त्यासाठी मुलं शाळेत टिकायला हवीत. कारण हे साध्य करायचं असेल तर त्यांच्या जीवनाला उपयोगी पडेल असं शिक्षण द्यायला हवं. आणि वारली या कुटुंबातील मुलींमध्ये शिक्षण रुजवण्याचे प्रयत्न प्रथम अनुताईंनी केलेले आहेत. आणि आज या समाजातील स्त्रिया, मुली सगळ्या साक्षर होऊ शकलेल्या आहेत. मुली दिवसभर काम करतात, धाकट्या भावांना सांभाळतात, काही मुलींना घरीच राहावं लागतं. पण मग अनुताईने दिवे लागणीनंतर या मुलींना बोलवलेलं आहे. त्यांना गाणी, गोष्टी लिहायला, वाचायला त्यांना शिकवलं. कधी कधी खूप उशीर झाला, पाऊस आला तर या मुली अनुताईंकडेच मुक्कामाला राहत, त्यांना जेवू घालत आणि आईची माया त्यांनी दिलेली आहे. आणि आपल्या या तपाच्या काळामध्ये, शैक्षणिक काळात अनुताई अगदी शिक्षणशास्त्र कोळून कोळून पेलेले आहेत आणि ज्ञानाचा हा दिवा आदिवासींच्या जीवनामध्ये त्यांनी पोहोचवलेला आहे. कोसबाडला त्या आल्यानंतर आदिवासी मुलांना कसं शिकवावं हे त्या अनुभवातून त्यांनी ठरवलं आणि त्यांचं संशोधन कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांना तिथं नुसतं शिक्षण द्यायचं नव्हतं, तर एक सूत्र त्यांनी मनाशी बांधलं
आणि अनेक प्रयोग त्या ठिकाणी करत राहिल्या आणि आदिवासींच्या जीवनाशी कसं बांधता येईल आपल्याला हाच विचार त्यांनी केलेला आहे. आदिवासींच्या घरची परिस्थिती, त्यांचे परस्पर संबंध, त्यांची सामाजिक वृत्ती या सगळ्याचा अभ्यास त्यांनी केला. त्याच्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक साधनं आजूबाजूच्या परिसरांमधून त्यांनी विकसित केलेली आहे. मुळातच त्यांचा ओढा हा बालशिक्षणाकडे होता आणि ताराबाईंकडून हे त्यांनी सगळं शिकून घेतलेलं आहे. अभ्यास केला, स्वानुभवातून अनेक पडताळून पाहिलं आणि मगच साधनसूत्र हे जे आहे इतरांना दाखवलं आणि अनुभवाला कृतीचीही जोड त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे हा कोसबाडचा हा जो प्रकल्प आहे हा खरोखरच विकसित झालेला आहे. कारण या त्यांच्या कामातून अनेक त्यांनी प्रयोग केलेत, अनेक कार्यकर्ते तयार केलेले आहेत. ह्या वारल्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर हे आदिवासी जमात आहे, यामध्ये वारली आहे. वारली म्हणजे खरं तर वारा, आणि शाळेच्या भिंतींमध्ये तो कसा बंद करणार, म्हणून त्यांनी मोकळ्या वातावरणामध्ये अशा ह्या बिनभिंतींच्या शाळा उभ्या केल्या आहेत आणि बिनभिंतींची अशी आभासी शाळा उभी करून तिथे त्यांना शिक्षण दिलेलं आहे. कारण आदिवासींच्या समस्या पूर्ण वेगळ्या आहेत. या समस्या जाणून घेऊन त्यांना तिथे त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. आणि या आदिवासींना माणसात आणणं गरजेचं होतं आणि यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या अंगणात गेल्या, त्यांच्या झाडांचे जे बुंदे होते ते मातीने सारवले, आजूबाजूच्या पाना फुलांनी बियांनी चिकटवून तिथे नक्षी काढली, रंगवली, नंतर त्याला आकार दिला, रंग लावला, फुलं खोवली, शिंपल्यांचा वापर केला आणि आदिवासींना आपल्या अंगणात यावं म्हणून त्यांनी आमंत्रणं दिलेली आहेत. तर असं हे आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या ही गुरु शिष्यांची जोडी आणि या गुरु शिष्यांच्या जोडीतलं अनुताईंचं व्यक्तिमत्व एक होती समय या पाठातून आपल्याला अभ्यासाला मिळालेलं आहे. अनेक वादळं त्यांनी पचवली, त्यांना सागराचं रूप आलेलं आहे, पण त्या कोलमडून पडल्या नाही. कारण वादळं पचवणं हे त्यांच्या जीवनातच होतं. आदिवासींच्या या जव्हारमधील कोसबाड या टेकडीवर त्यांनी हा ज्ञानयज्ञ रुजवलेला आहे. आणि त्यांच्या निधनानं, जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा ह्या कोसबाडची टेकडी हळहळली म्हणजे दुःखी झालेली आहे. या पाठामध्ये अत्यंत सोपा असा पाठ आहे आणि या पाठामध्ये आपल्याला अनुताईंनी जे आदिवासींसाठी कार्य केले हे आपण पाहिलेलं आहे. आणि आदिवासींसाठी एवढं कार्य केल्यामुळे यांच्या निधनानंतर ती कोसबाडची टेकडी हळहळली. परिसरातील जे अनेक आदिवासी होते त्यांना त्या ठिकाणी हुंदके फुटलेले आहेत आणि या व्रतस्थ जीवनाची अखेर झालेली आहे. पण ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये वाढलेल्या अनुताईंनी त्यांचं जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा खूप सुरेख असा मिलाप त्यांच्या जीवनामध्ये होता. खरं तर वयाच्या 13व्या वर्षीच यांचा विवाह झालेला आहे. पण विवाह काय समजण्यापूर्वीच त्यांना वैधव्य तिथं त्यांच्या नशिबी आलं आणि हा भातुकलीचा खेळ मोडला. आता भातुकली अनेक संकल्पना या पाठामध्ये आलेल्या आहेत. जसं भातुकलीचा खेळ, व्रतस्थ जीवनाची अखेर. आता व्रतस्थ जीवनाची अखेर म्हणजे काय? आदिवासींसाठी त्यांनी शिक्षण देण्याचं जे व्रत स्वीकारलेलं आहे, जे कार्य स्वीकारलेलं आहे, ते कार्य त्यांनी जीवनभर केलेलं आहे, हा अर्थ याच्यातून आपल्याला समजतो. त्यानंतर भातुकलीचा खेळ. भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलं छोटी छोटी भांडी घेऊन एक खोटा खेळ खेळतात. थोडा वेळ तो खेळतात आणि त्यांचा आनंद त्याच्यातला संपला की तो खेळ तो मोडून टाकतात. असं हे आहे. अनुताईंचं सुद्धा जीवनामध्ये अगदी थोड्या दिवसांचाच हा संसार वाट्याशी आलाय. केवळ 6 महिन्यांचाच. म्हणजे विवाह काय, संसार काय हे समजण्यापूर्वीच त्यांच्या नशिबी वैधव्य आलेलं आहे आणि हा भातुकलीचा खेळ मोडलेला आहे. पण आभाळ एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ त्यांनी पचवलं. कोलमडून टाकणारं म्हणजे खरं तर वय आडनीड होतं, अगदी 13 वर्षाचं, काहीच समजत नव्हतं. आणि अशा याच्यामध्ये त्यांनी जेव्हा हे संकट आलं तेव्हा हे संकटसुद्धा त्यांनी पचवलेलं आहे. आणि हे डोंगरासारखं दुःख टाचेखाली त्यांनी चिरडलं. आता डोंगरासारखं दुःख टाचेखाली चिरडणं म्हणजे काय? तर
हे दुःख अगदी त्यांनी सहज सहन केलेलं आहे आणि मोठ्या जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहेत. तर असं ह्या अनुताईंच्या जीवनातील अनेक गुण जे आहेत हे आपण या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की कधीही पराभूत न होण्यासाठी हे दुःख त्यांनी पचवलेलं आहे. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून त्यांनी अभ्यास केलेला हे त्यांच्या परिचयातून आपण पाहिलंय. त्यांनी पदवीसुद्धा घेतलेली आहे आणि समाजातील जे पिचलेले आदिवासी आहेत, दुःखानं पिचलेले आदिवासी आहेत, त्यांच्यासाठी ही ज्ञानाची गंगा, आता ज्ञानाची गंगा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ज्ञानाची गंगा म्हणजे काय? तर जिथून नदी उगम पावते ती खळखळ वाहत सगळ्यांना आपलं पाणी देऊन जीवन समृद्ध करत असते. तर तसं अनुताईंनी ही ज्ञानगंगा त्यांच्यापासून सुरू करून आदिवासींच्या जीवनापर्यंत त्यांनी नेलेलं आहे. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेला पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून त्यांनी प्रारंभ केलेला आहे. त्या संस्थेच्या संचालक झाल्या ताराबाईंनंतर आणि ताराबाईंनी हे जे लावलेलं रोपटं आहे याचं वटवृक्षामध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे. आता रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करणे म्हणजे एक छोटंसं रोप लावलंय आणि खूप मोठं भव्य दिव्य असं शिक्षण क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे, म्हणून त्याला वटवृक्षाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. पण यासाठी त्यांनी स्वतःच्या वेगवेगळ्या कल्पना, शिक्षण क्षेत्रामधील वेगवेगळी क्षेत्र सातत्यानं नवनवीन प्रयोग करणं, हे त्यांनी त्रिसूत्री ही जी त्यांच्या कामाची आहे ती त्यांनी स्वीकारलेली आहे. कारण आदिवासींचं जीवन कसं आहे की स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा भाकरी शोधण्यासाठी हे वणवण फिरत असतात आणि त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाच्या पंखाखाली त्यांनी आश्रय दिलेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये हे ज्ञानाची ज्योत पेटवलेली आहे. म्हणून एक होती समयी असं या पाठाला या ठिकाणी इथं नाव दिलेलं आहे. कारण ज्ञानाची ज्योत आदिवासींच्या मनामध्ये पेरणं ही कठीण गोष्ट आहे. कारण आदिवासी आधीच अंधश्रद्धा, अनेक सामाजिक संकटांनी ग्रासलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचं काम अनुताईंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग यासाठी त्या शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशा अनेक रूपं त्यांनी आदिवासींसाठी स्वीकारलेली आहेत आणि आदिवासींच्या मनामध्ये एक चांगलं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. कारण आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं खूप सोपं आणि जाणीवपूर्वक आणि आयुष्याला उपयुक्त शिक्षण, असं औपचारिक शिक्षण जे आपण घेत आहोत हे देणं खरं कठीण आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे होती भविष्याची वेध घेणारी दूरदृष्टी, धडपड आणि या गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि यासाठी त्यांना कसलीही अडचण भासली नाही. पाश्चिमात्यांचाही त्यांनी अभ्यास केला नाही. केवळ प्राथमिक शिक्षण हाच आपल्या आयुष्याचा भक्कम पाया असतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. आणि या दिशाहीन प्रवासामध्ये त्यांनी या प्रसाराचा त्यांनी ध्यासही धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात, समयीसारख्या मंद प्रकाशामध्ये मंदिर उजळून टाकण्याचं काम अनुताईंनी त्या समयीप्रमाणे केलेलं आहे. कधीही प्रसिद्धीचा झगमगाट त्यांनी मिळवला नाही, हव्यासही धरला नाही. कारण त्यांचं कार्यच कसं होतं? स्वयंप्रकाशित. आता स्वयंप्रकाशित ही संकल्पना आपल्याला इथं सांगायची आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतः प्रकाशमान होणारं. जशी समयी स्वयंप्रकाशित असते तसं अनुताईंचं कार्यसुद्धा हे स्वयंप्रकाशित होतं आणि या लोभस उजेडामध्ये अनेकांनी आपल्या जीवनातील अंधार संपवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला समयीची उपमा या ठिकाणी इथं दिलेली आहे. प्रसिद्धी आणि मान सन्मान हे त्यांच्यापर्यंत चालत आलेले आहे. आजच्या समाजामध्ये आपण बघतो की काही कार्य करायचं आणि त्याच्या पाठीमागून प्रसिद्धी आणि मान सन्मान मिळवायचे, पण हे इथे योग्य नाही. हे आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे की आपण आपलं कार्यच असं करायचं आहे की त्यामुळे प्रसिद्धी आणि मान सन्मान हे आपल्यापर्यंत पोहोचत आले पाहिजे. हे कार्य अनुताईंनी केलं आहे, त्यामुळे अनेक मान सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचत आलेत आणि त्या पुरस्कारांनी अनुताईंनी स्वतःचं भाग्य, म्हणजे त्या पुरस्कारांनी स्वतःचं भाग्य उजळून घेतलेलं आहे. आणि या अजोड कामाला कुठल्याही शिफारस पत्राची गरज नव्हती, की पुरस्कारांची गरज नव्हती. पुरस्काराला छेद देऊन
पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच त्यांना आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मान सन्मान नेहमीच मिळत राहिले आणि हे मान सन्मान अनुताईंना शोधत आले असं इथे लेखकांनी म्हटलेलं आहे. आता अनुताईंनी त्यांच्या अनुषंगाने नुसतं शिक्षणच नाही तर अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा अनुताईंनी काम केलेलं आहे. बालशिक्षण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक होतं, जे प्रयोग करणं आवश्यक होतं ते सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्थासुद्धा या कोसबाडच्या टेकडीकडे आकर्षित झालेल्या आहे. शिक्षण क्षेत्र सोडून सुद्धा आदिवासींचं क्षेत्र निवडून काम करणं खरं अवघड असतं. पण अनुताईंनी हे शिक्षणाचं व्रत हाती घेतलं आणि त्यांनी हे कार्य केलं. पण प्राथमिक अवस्थेत कुठल्याही कार्याला विरोध होताच, तसा त्यांच्याही कार्याला विरोध झालेला आहे. कारण याच्या पाठीमागे होतं रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे या ठिकाणी त्यांच्या आड येत होतं. पण हे अडथळे जरी आणले तरी या सगळ्या गोष्टींवर मात करून त्यांनी ज्ञानाचा दिवा जपण्याचं कार्य त्या ठिकाणी निरपेक्ष वृत्तीने केलेलं आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःच्या बळावर एक सुरेख स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही आणलं. आणि हे सत्यात आणण्यासाठी कधी त्यांनी या आदिवासींच्या शाळा कधी गोठ्यात घेतल्यात, कधी बोडक्या माळावर घेतल्यात, तर कधी झोपडीत घेतल्यात आणि मोठ्या जिद्दीनं त्यांनी ज्ञानप्रसार केला आहे. आणि हा ज्ञानदिवा घरोघरी त्यांनी पोहोचवलेला आहे. कारण स्वतःलाच त्यांनी दिवा बनवलेला आहे. स्वतःच्या श्रमाचं तेल त्याच्यात ओतलेलं आहे आणि कर्तृत्वानं तो पेटवलेला आहे. आयुष्यभर असाच त्यांनी तेवत ठेवलेला आहे. 5 ते 6 तपांच्या अविरत धडपडीनंतर या कोसबाडच्या टेकडीवर ही जी आहे समई विझली आहे. आणि खरोखरच ही टेकडी हळहळली. टेकडी हळहळ न करता हा चेतन गुणोक्ती अलंकार या ठिकाणी आलेला आहे. आपण इयत्ता 9वीमध्ये चेतन गुणोक्ती अलंकार अभ्यासणार आहोत. टेकडी हळहळणं हा निर्जीव वस्तूवर सजीव असण्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे. टेकडी हळहळली म्हणजे आदिवासींना दुःख झालेलं आहे हे असं आपण इथे समजायचं आहे. आदिवासींचे डोळे पाणावलेले आहेत आणि या पाऊलखुणा अनुताईंनी त्यांच्या जीवनात निर्माण केलेल्या आहेत. आणि या पाऊलखुणा आपण जतन करणं हीच खरी अनुताईंना आदरांजली ठरणार आहेत. आता पाऊलखुणा ही पण एक संकल्पना आहे. तर पाऊलखुणा म्हणजे आठवणी, त्यांनी ज्या निर्माण केलेल्या सगळ्या शिक्षणाविषयीच्या आठवणी आहेत, जे प्रयोग आहेत ते इथं आपण जतन करणं गरजेचं आहे. आता या पाठाचा अभ्यास करताना या पाठाखाली आलेले ज्या स्वाध्यायाच्या कृती आहेत त्या आता आपण सोडवणार आहोतच. पण त्याचबरोबर आपल्याला अनुताईंनी केलेलं कार्य, शिक्षणाबरोबर अन्य क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य, त्यानंतर अनुताईंना मिळालेले पुरस्कार हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुताईंनी आदिवासींच्या जीवनात दिवा पेटवण्याचं काम केलेलं आहे. तर हे कसं केलं हे पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावरचे स्वमताचे प्रश्न आपण लिहिले पाहिजेत. आदिवासींच्या जीवनामध्ये कार्य करताना त्यांना समयची उपमा कशी दिली आहे हेही आपण स्वमतामध्ये सांगणं गरजेचं आहे. तसंच या पाठावरती आपण उपयोजित लेखनही बघणार आहोत. पत्रलेखन ही कोसबाडची टेकडी आपल्याला पाहायची आहे, ते याच्यासाठी विनंती करणारं पत्रही आपण लिहू शकतो. कथालेखनही आपण करू शकतो की ज्ञानयज्ञ, पाऊलखुणा, नंतर त्यांच्या कामाची त्रिसूत्री, हे असं जे आहेत हे वेगवेगळे शब्द घेऊन आपण एका शिक्षण सेवकाने किंवा शिक्षणव्रतीने कसं शिक्षणाचं कार्य केलं हे कथेच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या रीतीने लिहू शकतो. वैचारिक लेखन, शिक्षणाचं महत्त्व हा विषय घेऊन त्याला अनुषंगिक अनेक मुद्दे घेऊन की शिक्षणाची गरज कशी आहे, शिक्षणामुळे काय बदल होतात, हे शिक्षणाचं व्रत नेण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, वेगवेगळे प्रयोग कसे करावे लागतात, असे मुद्दे घेऊन सुद्धा आपण वैचारिक लेखन या ठिकाणी करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो,
आपण ह्या पाठ समजून घेऊन या पाठातील संकल्पना, त्याचं उपयोजित लेखन आणि स्वाध्याय हे समजून आपण निश्चितच कृतीत उतरवणार आहात हा आशावाद मला वाटतो. आणि आपण हा पाठ निश्चितच समजून घ्याल आणि याचं प्रतिबिंब आपल्या मनामध्ये उतरवणार आहात ही आशा करून मी इथेच थांबते. धन्यवाद.